नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत बांद्रा बीच येथे चालू असलेल्या महालक्ष्मी सरोवरला भेट देण्यासाठी. हा कार्यक्रम 8 जानेवारीपर्यंत आपल्या भेटीसाठी असणार आहे. नाबार्डतर्फे हा भरवण्यात आलेला आहे महालक्ष्मी सरोवर. तर अशा प्रकारे आहे याचं हे एंट्रन्स. खूप भव्य दिव्य असं एंट्रन्स तयार केलेलं आहे आणि असे एकूण 3 हॉल आहेत. तर आता आपण पहिल्या हॉलमध्ये एंट्री करूया. त्याआधी हे बाहेरचं आपण बघून घेऊया कसं आहे. आता आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये पाहू शकतो अशा प्रकारचे खाण्याचे विविध प्रकारचे स्टॉल्स इथे आहेत. तर आपण आता त्या आंध्र प्रदेशच्या एका स्टॉलवर आहोत भेट देत. इथे अशा प्रकारचे काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. आता आपण आलो दुसऱ्या एका स्टॉलवर. इथे नैसर्गिक मध विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. विविध प्रकारच्या लहान मोठ्या भरण्या आहेत आणि त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत. हे लातूरमधून आलेले उद्योग समूह आहेत, त्यांचं हे नैसर्गिक मधाचं स्टॉल. आत्ता आपण ज्या स्टॉलवर आलो आहे तिथे विविध प्रकारच्या मातीचे भांडी आहेत. त्या प्रकारे विविध मूर्त्या आपल्याला दिसून येतील. छान असे नक्षीकाम केलेले आहे. इथे राधाकृष्णाची मूर्ती आहेत आणि काही वॉल पेंटिंगसाठीच्या हे मूर्त्या आहेत. समोर आपण जार वगैरे बघू शकतो. तर अशा प्रकारे छान असा मातीच्या वस्तू विविध विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. छोटे मोठे कप्स आहेत आणि आपण हा कप बघतोय तो चहाचा कप. आता आपण ज्या स्टॉलवर आलो आहोत तिथे समोसे टेबलावर आहे. अशा प्रकारच्या लाकडी काविते वगैरे ठेवण्यात आले आहेत. काही फण्या आहेत. विविध वस्तू इथे ठेवण्यात आहेत, पण सर्व लाकडापासून बनवलेल्या छान असे आहेत. साधारणतः 100पासून वरच्या रेटवर आहेत. त्याच्या पुढच्या स्टॉलवर आपल्याला इथे विविध प्रकारचे फुलांचे नकली फुलं आहेत, प्लास्टिक फुलं आहेत. त्याचे आपल्याला हा स्टॉल दिसतोय. आपल्या घरी कॉर्नरला ठेवण्यासाठी असे विविध प्रकारची फुलं आहेत. छान असे ऑप्शन्स आपल्याला इथे अवेलेबल आहेत. आता आपण ज्या ठिकाणी आलो ते प्रभू प्रसाद दगडी हस्तकला केंद्र विटा यांच्या हा स्टॉल भेट देण्यासाठी. ते विविध प्रकारच्या दगडी दीपमाळा छोट्या छोट्या साईजच्या आणि त्याचप्रकारे दगडापासून बनवलेले इतर साहित्य आपल्याला इथे दिसून येते. आणि जातं वगैरे साधारणतः 300 रुपयापासून वरच्या वस्तू आहेत इथे. असे पोळपाट लाटणे वगैरे आपण बघू शकता. अनेक प्रकारच्या वस्तू इथे विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. मसाले इतर वस्तूसोबतच आपल्याला इथे अशा प्रकारचे महिलांसाठीचे कपड्यांचे स्टॉल हे आपल्याला दिसून येतात. हे स्टॉल हे बिहारचं. तर इथे विविध प्रकारच्या साड्या आपल्याला दिसून येतील. जर तुम्ही महिला वर्गासोबत येणार असाल तर इथे त्यांच्यासाठी शॉपिंगचं ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. आता आपण आलो आहोत अगरबत्तीच्या एका स्टॉलवर भेट देण्यासाठी आणि इथे विविध प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत आणि माफक दरात आहेत. 100 रुपयामध्ये छोटे अगरबत्तीचे स्टिक्स आणि मोठ्या अगरबत्तीचे डबे हे 150 रुपयामध्ये 2 अशा प्रकारे. तर आपण बघूया ही अगरबत्ती हे मॅग्नेट करून झिंडा कंपनी आणि असे विविध आहेत. त्यानंतर आपण आलो आहोत नांदेडच्या या स्टॉलला भेट देण्यासाठी. इथे आहेत विविध प्रकारच्या अशा घोंगड्या जे आपले आपण खूप आधीही वापरायचो आणि आताही गावच्या ठिकाणी खूप जास्त वापरला जाणारा असा हा घोंगडा मुंबईत खूप कमी ठिकाणी बघायला भेटतात. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की इथून घ्या.
आत्ता आपण आलो आहोत पालघरच्या ह्या स्टॉलला भेट देण्यासाठी आणि इथे अशा प्रकारचे वारली पेंटिंग असलेले विविध वस्तू आपल्याला विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. हे असं सुंदरसं नक्षीकाम केलेले आहे. बॉटल्स, त्यानंतर पेन होल्डर वगैरे. जर तुम्ही ऑफिस डेस्कवर ठेवण्यासाठी तुम्हाला काही छानसं पर्याय पाहिजे असेल तर हा तुम्ही नक्कीच याचा विचार करू शकता. कार होल्डर, खूप साऱ्या वस्तू आहेत आपल्याला इथे वारली पेंटिंगच्या. छान असं नक्षीकाम त्याच्यावर केलेलं आहे. आता आपण ज्या स्टॉलवर आलो आहोत ते जळगावचं स्टॉल आणि इथे आपल्याला पाहायला भेटतात की तांब्याचे दिवे ठेवण्यात आलेले आहेत विक्रीसाठी. छान असे मोठ्या आकारापासून लहान आकारापर्यंत असे तांब्याचे दिवे आहेत. साधारणतः 50 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते अगदी 400 ते 500 रुपयापर्यंतचे विविध आकाराचे तांब्याचे दिवे आहेत. तर आता आपण सुकन्या स्वसहायतासमूह कोल्हापूरच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आलो आहोत आणि इथे आपल्याला विविध प्रकारच्या कोल्हापुरी चपला पाहायला भेटत आहेत. पुरुषांसाठी आणि महिलांसाठी असं दोघांसाठी कोल्हापुरी चपला अवेलेबल आहेत. तिथे विविध डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल आपल्याला. आसाममध्ये अनेक प्रकारच्या बांबूच्या वस्तू आपल्याला पाहायला भेटतात. तसेच ह्या स्टॉलवर आसामचा स्टॉल आणि इथे विविध प्रकारच्या बांबूच्या वस्तू आपल्याला पाहायला भेटतील आणि अप्रतिम कलाकुसर आहे. इथे लाईट लॅम्पपासून कटोरीपर्यंत सर्व वस्तू इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत.
ओमकार स्वसहायता समूह जिल्हा साताराच्या या स्टॉलवर आपण भेट देण्यात आलो आहोत आणि इथे आपल्याला महिलांसाठीचे विविध इयरिंग्स आणि नेकलेस पाहायला भेटतील. अप्रतिम असे डिझाईन्स आहेत यामध्ये अवेलेबल. जर महिलांसाठी जर शॉपिंग करायचे इथे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आपण आलो शेवटच्या हॉलमध्ये. तिथे आहे जेवणाचे असे विविध काउंटर्स आणि इथे आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेजचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता आपण जे आलो ते ठाण्याच्या ह्या समूहाच्या काउंटरला भेट देण्यासाठी. इथे व्हेज थाळीपासून नॉनव्हेज थाळीपर्यंत सर्व प्रकारचे आहेत आणि त्याचे रेट्स आपण पाहू शकता. अगदी रिजनेबल रेटमध्ये आपल्याला आहेत. त्यानंतर आपण आलो वाशीच्या ह्या काउंटरला भेट देण्यासाठी. इथेही नॉनव्हेज डिशेस खूप आहेत. त्यानंतर पुढे उसाचा रस. त्यासोबत पुढच्या काउंटरला आलो तर इथे व्हेज थाळी, चिकन थाळी, सुरमई थाळी 200 ते 350 पर्यंतचं. आणि त्यानंतर आहे सांगलीचा या समूहाच्या काउंटरला. इथेही खरडा चिकन, मटण वगैरे छान आहे. त्यानंतर पालघरच्या ह्या खानावलचं इथे स्टॉल आहे. त्यानंतर पुढे आहे मटण सुक्का वगैरे. इथे आपण पापलेट वगैरे बघू शकता. रायगडचा हा स्टॉल आहे. कोली स्पेशल नॉनव्हेज छान. आणि आपल्याला ते डेमो थाळी पण ठेवलेलं होतं त्यांनी ठेवलेलं. इथे पुढे आले आहे परत एकदा पालघरच्या स्टॉलवर. आणि हे दोघे छोटे आहेत. इथे कोलंबी वगैरे ठेवलेली आहे. सो कोलंबी. त्यानंतर सावजी भोजनालय. त्यानंतर आपण आलो आहेत नाचणी बाजरीची खारी. हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. हे व्हेज काउंटर दिसते आपल्याला. इथे आपल्याला विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत आणि त्या काकी बघत होतो आपण कशा प्रकारे भाकरी तयार करतात आहेत. अगदी व्यवस्थितपणे त्यांनी या तव्यावर ठेवलेली आहे भाकरी. तर असं आपल्याला एकदम प्रत्यक्ष बघून आपल्याला गरम गरम सर्व भेटतात. त्यासोबत इथे चाटचेही ऑप्शन्स आहेत अवेलेबल. कचोरी, दही भल्ला आहे त्या ठिकाणी. त्यानंतर विविध असे चाटचे ऑप्शन आहेत. सो खाण्याचे आपल्याला खूप सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. थोडक्यात व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला सरस माहिती आहे. थोडक्यात आपल्याला विविध प्रकारचे मसाले, त्यासोबत कपडे आणि इतर काही विविध स्टॉल्स आहेत. मी थोडक्यात हा व्हिडिओ शूट केलेला आहे. खाद्य भ्रमंतीही तुम्ही इथे करू शकता. खाण्याची मेजवानी अप्रतिम आहे. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर हे 8 जानेवारीपर्यंत महालक्ष्मी सरस BKC बांद्रा BKC इथे सुरू आहे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. मी मुद्दाम प्राईस दिली नाही कारण तुम्ही इथे येऊन ती स्वतः अनुभवा. तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या तुम्ही विकत घेऊ शकता आनंदाने आणि हा महालक्ष्मी सरस एन्जॉय करू शकता. तर हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास शेअर करा.